सरपंच नितीन लोमटेसह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर कारवडी गावचे उपसरपंच नितीन लोमटे यांच्यासह त्यांच्या शेकडो मित्रमंडळानं रविवारी महायुतीचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अक्षय कर्डिले यांनी या सर्व असंख्य तरुणाचे भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. आमदार कर्डिले यांचे विश्वासू दीपक लांडगे, चेअरमन भाऊसाहेब बुधवंत, ज्येष्ठ नेते सुभाष बापू बुधवंत, बापू कुटे, राजू गर्जे, गणेश बुधवंत, पोपट लोमटे, शरद भाताणे, श्रीनिवास बुधवंत, दिनकर बुधवंत, किरण कराळे, संभाजी नाकाडे या दिग्गज नेते मंडळीच्या माध्यमातून सर्व तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिरपूर करवाडी ही दोन्ही गावं पूर्णपणे भाजपामय झाली आहेत. अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले प्रमुख व्यक्ती उपसरपंच नितीन लोमटे यांच्यासह शेखर बुधवंत, काकासाहेब लवांडे, महेश शिंदे, संदीप गाडेकर, बाळासाहेब झिने, लक्ष्मणराव लवांडे, अनिकेत लवांडे, काकासाहेब शिंदे, रमेश गवारे, ऋषिकेश शिंदे, अनिकेत लवांडे, अमोल लोमटे, जालिंदर टापरे, ओमकार घुले, अनिकेत लोमटे, कल्याण शिंदे, किशोर दरकुंदे, ओम शिंदे, हिमांशु शेलार, संतोष गोसावी, अर्जुन जाधव, कृष्णा काठमोरे यांच्यासह शेकडो तरुणांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शिरपूर करडवाडी या दोन्ही गावांना कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन या गावामध्ये अनेक विकास कामं मार्गी लावली आहेत आणि त्यांचेच विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपाचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले हे करत असून यापुढे अक्षयदादांच्या खांद्याला खांदा लावून भाजपा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असं नितीन लोमटे म्हणाले. चेअरमन दीपक लांडगे, चेअरमन भाऊसाहेब बुधवंत, बापूसाहेब कुटे, राजू गर्जे यावेळी म्हणाले की अक्षयदादांच्या नेतृत्वाखाली जुन्या नव्या सर्वांना विश्वासामध्ये घेऊन शिरापूर करवडी गावची विकास कामं आणखी वेगानं पूर्ण करू. यावेळी शिरापूर करडवाडी ग्रामस्थांसह अनेक प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. गाव पुढारी, छोटासा पुढारी म्हणून मी आपल्या सर्वांचा आवाज म्हणून खऱ्या अर्थाने काम करत राहिलो. दादा, मी आज शिरापूर आणि करडवाडी दोन्ही गावच्या वतीनं तुम्हाला या मारुती मंदिराच्या समोर शब्द तर देतो, कारण की तुम्हाला मगाशी सांगितलं की हे मत आमचं नाही, या मतावरती पूर्णपणे अधिकार तुमचा आहे. आणि हे मत आता जसं निष्ठेने आम्ही पाठीमागं काम करत होतो, तुम्ही विश्वासाने आज आम्हाला तुमच्या पदरामध्ये कुटुंबाचा सदस्य म्हणून तुम्ही आम्हाला आज या ठिकाणी घेतलाय. प्रवेश करणं सोपं आहे, पण आपला कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारणं खूप अवघड आहे. तुम्ही मनाचा मोठेपणा करून मला आज या ठिकाणी स्वीकारलं. नक्कीच यापुढे तुमचं नाव कधी कमी होणार नाही, याची जबाबदारी आता आमच्या खांद्यावरती आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढे मी खऱ्या अर्थाने सर्वताची उभा राहील. आज या ठिकाणी शरदराव भाटाणे असतील, आमचे मित्र भाऊसाहेबजी चेअरमन असतील, आपल्या खऱ्या अर्थाने जुने आपले सहकारी काकासाहेबजी लवांडे, आमचे मार्गदर्शक रायकर मामा, सुभाष बापू बुधवंत, आणि जरी पक्षाच्या वेगवेगळ्या पार्टीमध्ये आम्ही असलो तर सतत आमचा परिचय, आमच्याकडे मार्गदर्शक म्हणून मोलाचा सल्ला देणारे दीपक शेठ लांडगे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. दीपक शेठ, तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी शब्द देतो, इथून पुढचा प्रवास हा दादांच्या सोबत कायमचा असेल. आणि ज्या निष्ठेने पाठीमागे आम्ही काम केलं त्याच निष्ठेने यापुढे आम्ही काम करू. कारण की गावगाड्यातला पुढारी असताना ज्यावेळेस गावात. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, तिसगाव.